ज्या नियमात बसत नाहीत त्यांनी माघार घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करण्यात येईल। लाडकी बहीण योजनेवरून छगन भुजबळांचा मोठा इशारा। शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं आणि धोका देणाऱ्यांना उद्धव ठाकरेंना जनतेनं जागा दाखवली। अमित शहांचा विरोधकांवर घणाघात। महाअधिवेशनातून भाजपनं फुंकलं महापालिका निवडणुकांचं रणशिंग। येत्या 3 ते 4 महिन्यात निवडणुका, फडणवीसांचं वक्तव्य। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मोठा विजय मिळवणार, शहांना विश्वास। नाव आल्यावरच चौकशी होणार ना? बळजबरीने चौकशी करतील का? देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा कडाडले। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द। जिल्हाधिकाऱ्यांकडून बीड जिल्ह्यातील 100 शस्त्र परवाने रद्द। संतोष देशमुखांच्या हत्येला 33 दिवस उलटले तरी एक आरोपी फरार। देशमुख कुटुंब उद्या न्यायासाठी टॉवरवर आंदोलन करणार। परळीत राखेच्या टिप्परच्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चालकाचा शोध सध्या सुरू। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सुरू। सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पालखीचा आणि मानाच्या 7 नंदीध्वजांचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत। नमस्कार, मी श्यामल भंडारे न्यूज 18 लोकमत मध्ये तुमचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवातच एका मोठ्या बातमीपासून। वाल्मिक कराड दोषी असेल तर मोक्का लागणार, मंत्री भरत गोगावलेंची बदलापुरात प्रतिक्रिया दिली आहे। कराडवर अजून मोक्का नाही, सुप्रिया सुळेंनी ही टीका केली होती। त्यावर आता ही भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात हा विषय सातत्यानं चर्चेला जाणारा विषय आहे। मला वाटतं म्हणजे मोका लावा जर त्याच्यामध्ये दोषी असतील नाही, दोषी असले तर नक्की लागेल ना, जे काय आहे। कारण काही चौकशा होत असताना त्या योग्य रीतीने व्हाव्यात, ते पण करणं गरजेचं आहे। आणि मला वाटतं त्यातून जे कोण असेल ते सुटणार नाही। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्ताने आज तुळजाभवानी मातेला महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा मांडण्यात आलेली आहे। तुळजाभवानी मातेने दैत्यराज महिषासूर बरोबर युद्ध केलं आणि हे युद्ध 9 दिवस चाललं। आजच्या दिवशी महिषासूर देवीला शरण आला अशी आख्यायिका सांगितली जाते। त्यानुसार शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या 7व्या माळेला महिषासुरमर्दिनी या स्वरूपात देवीची अलंकार पूजा बांधण्यात येते। रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। जेजुरीमध्ये आज शाकंभरी उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। त्यानिमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास करण्यात आलेली आहे। ही आरास करण्यासाठी साधारण 300 किलो पालेभाज्या, फळभाज्या या वापरण्यात आलेल्या आहेत। पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवरती प्रलय आला, सर्वत्र अन्नधान्याची टंचाई झाली, त्यावेळेला ऋषींनी मातेची प्रार्थना केली। मग शाकंभरी देवीने भाजी आणि वृक्षवेलींच्या रूपाने विश्वाचं पालन पोषण केलं आणि विश्वाचा नाश होण्यापासून वाचवलं। त्यामुळे शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगावर्गीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या जेजुरीमध्ये पौष पौर्णिमेनिमित्ताने गाढवांचा ऐतिहासिक बाजार भरतो। यामध्ये 4 ते 5 कोटींपेक्षा जास्त किमतीची उलाढाल होत असते। जेजुरीच्या गाढवांच्या पारंपरिक बाजारामध्ये काटेवाडी, गावठी आणि विविध प्रकारचे हजारो गाढवं हे दाखल होत असतात। फक्त महाराष्ट्रच नाही तर गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून गाढवं विक्रीसाठी इकडे येत असतात। उद्या पौष पौर्णिमा आहे आणि आजच भाविकांनी जेजुरीमध्ये मोठी गर्दी केली आहे। महागाईची झळ आता खानावळींना सुद्धा बसते आहे। बदलापुरात खानावळीतील चपाती आणि भाजीच्या दरामध्ये आता वाढ झालेली आहे।
चपातीच्या दरामध्ये 1 रुपया, भाकरीच्या दरामध्ये 2 रुपये आणि भाजीच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ झालेली आहे. किराणा सामान, गॅस महागल्यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचं चपाती भाजी केंद्र चालकांनी सांगितलेलं आहे. तर वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशांना आता कात्री लागणार आहे. पोळींचा पण खूप किराणा मालाचा भाव वाढल्यामुळे 4 वर्ष आम्ही भाव वाढवलाच नव्हता. आता पहिल्यांदाच आम्ही भाव वाढवतो आहे. आम्ही सगळे मिळून एकत्र येऊन हा भाव सिलेक्ट केला आहे. पोळी पहिले 7 रुपये होती, आता 8 रुपये केली आहे. भाकरी 14 रुपये होती, ती 16 रुपये झालेली आहे आणि भाजी 5 रुपयांनी वाढलेली आहे. 15 जानेवारी रोजी मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती येणार असून नौसेनेच्या ताफ्यामध्ये 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचा समावेश होणार आहे. त्याचबरोबर भाजपाच्या मंत्री आणि आमदारांसोबत स्नेहभोजन सुद्धा आयोजित केलेलं आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळेला भाजपासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते. इकडे मुंबईतल्या IT कॅम्पसमध्ये एक बिबट्या दिसल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पवईतल्या IIT परिसरात तुळशी तलावाच्या परिसरात हा बिबट्या दिसून आलेला आहे. जवळ असलेल्या बोरिवली नॅशनल पार्क परिसरातून इथे बिबट्या येत असतात आणि बिबट्यांचा वावर या दर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पुढची बातमी बघूया. पुण्याच्या बाजारामध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झालेला आहे. पुण्यातील मार्केट यार्ड फळ बाजारात कोकणातील आंबा दाखल झालेला आहे. आंब्याचा सीझन पुढील 1-1.5 महिन्यामध्ये सुरू होतो. यापूर्वीच अर्थात यंदाच्या हंगामात केशर आंब्याची पहिली पेटी पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये दाखल झालेली आहे. कोकणातून आलेल्या आंब्याच्या पेटीची बाबा मिसाळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. पहिल्या मानाच्या 5 डझन आंब्यांच्या पेटीला 31,000 रुपये इतकी किंमत मिळालेली आहे. म्हणजे एका आंब्याची किंमत जवळपास 584 रुपये इतकी झालेली आहे. रावसाहेब कुंजीर यांनी ही पेटी विकत घेण्याचा मान मिळवलाय. पिकलेला आंबा दरवर्षी एप्रिलमध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो, परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आजच दाखल झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणेने आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे. तसंच मोका अंतर्गत कारवाई केली आहे. मात्र या खंडणी आरोपी वाल्मिक कराड याच्यावरती मोकाची कारवाई केली जावी, तसंच 302च्या गुन्ह्यात आरोपी करावं या मागणीसाठी मस्साजोग देशमुख कुटुंब उद्या मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहे. या प्रकरणात आम्हाला न्याय हवा अशी मागणी सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. मोका आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो. त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही. CID आणि पोलीस अधिकाऱ्यांची टीम बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये दाखल झालेली आहे. गेल्या 2 तासांपासून देशमुख कुटुंबियांची चर्चा करतायत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाबाबत माहिती न मिळाल्याने देशमुख कुटुंबीय नाराज आहेत. तसंच कुटुंबियांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याची माहिती समोर येते. आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावीत, अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलेला आहे. तसंच पैसे जे देण्यात आले ते आता परत मागण्यात अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नयेत असं सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. एका घरामध्ये 2 महिलांना देणं, त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी, बायसिकल नसावी, उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्या. पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा. तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि ज्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये. याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं
या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्षांचं लक्ष हे पालिका निवडणुकांकडे लागलेलं आहे. भाजपाच्या अधिवेशनात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहांनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील असं मुख्यमंत्री म्हणालेत. तर अमित शहांनी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आपण जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या 3-4 महिन्यात, अर्थात सुप्रीम कोर्टातनं निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील. या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे. ऐसी आवाज नहीं चाहिए, मुंबई तक आवाज जानी चाहिए कि आने वाले स्थानीय स्वराज के चुनाव में इससे भी प्रचंड विजय भाजपा की होने वाली है. मुंबईतल्या टोरेस घोटाळ्यात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. टोरेस कंपनीची जनरल मॅनेजर तानिया कासाटोवाला विधानसभा निवडणुकीदरम्यान 69 लाखांच्या बेहिशोबी रोकडसह पकडण्यात आलेलं होतं. मुंबईच्या डोंगरी परिसरात तानियाच्या कारमध्ये कॅश सापडली होती. या रोकड संदर्भात समाधानकारक माहिती देऊ न शकल्याने पोलिसांनी आयकर विभागाला याची माहिती दिलेली होती. मात्र त्यावरती पुढे काय कारवाई झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. 2008 मध्ये सुद्धा 77 लाखांच्या फसवणूक प्रकरणी देखील तानियाला अटक झालेली होती. पोलिसांनी सध्या तानियाला अटक केलेली होती. तर पुढची महत्त्वाची बातमी बघूया. नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावरती भीषण अपघात झालेला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. 5 ते 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. आयशर ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झालेला आहे. प्रेझेंट स्टेटसला 4 ब्रॉड डेड आलेले आहेत आणि 5 पेशंट आले. 5 पेशंटपैकी 2 जण क्रिटिकल आहेत. सगळ्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये आम्ही तात्काळ ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि 5 ब्रॉड जे आहेत त्यांचं रिलेटिव्ह आता आयडेंटिफिकेशन करून त्यांचं आम्ही पीएम रूमला शिफ्ट करायची पुढची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मॅक्सवेल म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला काहीतरी अजून 2-3 पेशंट गेलेले आहेत. सध्या निरोप आहे की तिकडचे पण 2 डेड डिक्लेअर झाले, पण आम्ही सध्या शुअर नाही आहोत. आमच्याकडे शिफ्ट केल्यावर मग आम्ही त्याच्या संदर्भात पुढील कारवाई करू. तर इकडे मीरा भाईंदरच्या पूर्व भागातील दीपक हॉस्पिटल रोडवरती भीषण अपघात झालेला आहे. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झालेत. गंभीर जखमी असलेल्या दोघांवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चालक आणि मागे बसलेला एक जण धडक झाल्यानंतर 4 फूट उंच उडालेत. यानंतरची बातमी नवी मुंबईतून आहे. नवी मुंबईत दुचाकीवरून जाणाऱ्या 2 तरुणींचा अपघात झालाय. दोघेही कामावरून नाईट शिफ्ट करून दुचाकीवरून जात असताना दोघींना एका कारने उडवलेलं आहे. या अपघातात दोघींचा मृत्यू झालाय. दुचाकीवरून जाणाऱ्या मुली रॉंग साईडनं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील नरे गावामध्ये ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडलाय. त्यामुळे काही वेळ वाहतुकी थांबवण्यात आली होती. एका दुचाकीस्वार खोदलेल्या खड्ड्याजवळून जात असताना त्याचा वाहनावरचा ताबा सुटलाय आणि दुचाकीस्वार दुचाकीसह खड्ड्यात पडलेला आहे. उपस्थितांनी त्याला खड्ड्याच्या बाहेर काढलंय. इकडे अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर कंपनीतील कामगारांना विषबाधा झालेली आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येते. विषबाधा झालेल्या महिलांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलांना उलट्यांचा त्रास होतोय. तर त्या कंपनीतल्या पाण्यामधून विषबाधा झाल्याचा संशय वर्तवला जातोय. या घटनेनंतर युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कानशिरात लगवलेली आहे.
विषबाधा झालेल्या महिलांना सरकारी ऐवजी खासगी रुग्णालयात का नेलं नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय. सर आम्ही फक्त पाणीच पिलो, तिचं नाश्ता वगैरे केला नाही तर उलट्या, संडास, हे डोकं बिकं सगळं दुखत आहे. हां, काही जण तर लस सिरियस आहे. तुम्ही किती वाजता प्रकार घडला 9 वाजतापासूनच झाला, 8-9 वाजतापासून. मग तुम्ही आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये का नाही आले? नाही, आम्ही तिथल्या गोळ्या घेतल्या ना, एक गोळी दिली, ORSचे पॉकेट दिले आम्हाला, ते थोडं आम्हाला बरं वाटायला लागलं. मग साधारणतः किती महिला आहेत? तिथं तर खूप आहे सर. किती लोकांना झाला आता तुमचा अंदाज? अंदाज 100च्या जवळपास आहे.